नमस्कार, श्री सद्गुरू ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो। शुक्र हा ग्रह जलतत्वाचा आहे, त्यामुळे सौंदर्य, ऐश्वर्य, जोडीदार, पैसा, सुखविलास या गोष्टी शुक्र ग्रहावरून पाहिल्या जातात। आज प्रत्येकाला सगळी सुख हवी आहेत, तसेच मनासारखा जोडीदार आणि आनंदी वैवाहिक आयुष्य याची लालसाही आहे। कुंडलीत शुक्र ग्रह जर कन्या राशीचा असेल तर तो नीचस्थ मानला जातो। तसेच शुक्र मंगळ, शनी किंवा रवी बरोबर असेल तर फार पोषक मानला जात नाही। कुंडलीत शुभ स्थितीत असणारा शुक्र हा व्यक्तीला आयुष्यात भौतिक सुख मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतो। संसारिक आयुष्य चांगले जाते। मेष किंवा वृश्चिक राशीतला शुक्रही फार पोषक मानला जात नाही। शुक्र जर कुंडलीत निर्बली असेल किंवा राहू केतू युक्त असेल तर पैशांची चणचण, वैवाहिक आयुष्यात त्रास, अडचणी संभवतात। पण शुक्र ग्रह हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कनक आणि कांता म्हणजेच पैसा आणि जोडीदार याशिवाय आयुष्याला मजाही नाही। सुंदर आयुष्याची संकल्पना ही बहुतांश लोकांसाठी हीच असते। आणि का नसणार? कारण श्रीहरी विष्णूंनी मनुष्याला याच मायेत आणि मोहात अडकवले आहे, ज्यामुळे ही सृष्टी चालते आहे। माता लक्ष्मी ही प्रत्येकाला प्रसन्न व्हावी यासाठी आता काही उपाय पाहूया। 16 शुक्रवार 1.25 किलो तांदूळ ब्राह्मणांना दान करावेत। सप्तशतीचे 3 पाठ मंगळवार किंवा शुक्रवार करावेत। श्रावण, अश्विन, चैत्र, पौष या महिन्यात मंगळवारी देवीची खडा नारळाने ओटी भरावी। दर शुक्रवारी कोणतेही पांढरे वस्त्र सुवासिनीला दान करावे। 1.25 किलो तूप यज्ञासाठी दान केल्याचाही चांगला फायदा होतो। आणि हे तूप जर लक्ष्मी किंवा दुर्गा मातेच्या मंदिरात दिले तर जास्त चांगले। अभिमंत्रित केलेला एक 6मुखी रुद्राक्षही तुम्ही तिजोरीत ठेवल्यास शुक्र ग्रहाचा चांगला फायदा होतो। दररोज कुलस्वामिनीचा जप हा 108 वेळा करावा। पंचधातूची कमळातील लक्ष्मीची मूर्ती आणून दर शुक्रवारी संध्याकाळी तिची पूजा करावी। रोज एकदा श्री सुक्त म्हणावे। जर पैशांची फारच अडचण असेल तर रोज ओम श्रीम नमः हा जप संध्याकाळी 108 वेळा करावा। जप करताना देवीसमोर तुपाचा दिवा लावावा। एक छोटासा पण महत्त्वाचा उपाय, दर महिन्याला मिळालेल्या पगारातून किंवा पैशातून एक ठराविक रक्कम जर आपण देवीसमोर ठेवली आणि त्या पैशातून कुलदैवतेसाठी वर्षातून एकदा साडी चोळी घेतली आणि अभिषेक केला तर आपल्याला त्या गोष्टीचा अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होतो। दिलेले शुक्राचे उपाय जरूर करून बघा। फायदा झाल्यास मला नक्की सांगा। श्री सद्गुरू ज्योतिष आणि वास्तू या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन उपाय सांगायला मला आणखी मदत होईल। धन्यवाद। जय श्री गुरुदेव दत्त, जय श्रीराम, जय ज्योतिष।